आपल्यासोबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आहेत. सर, सामनामधून असा गप्पस्फोट करण्यात आला आहे की शिंदेसाहेब समाधी अवस्थेत चालले आहेत आणि शिंदेसाहेबांना असं वाटतं की त्यांचे फोन टॅप केले जात आहेत म्हणून. शिंदेसाहेबांचे फोन टॅप केले जात आहेत की ते समाधी अवस्थेत जात आहेत, याबद्दल या लोकांना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका, चिंता तुम्ही स्वतःची करा. तुम्हाला जे काही पागलपणाचा दौरा पडलाय ना, त्याचाही विलाज करा. पहिले कुणालाही विचारा, तुम्ही केलेल्या स्टेटमेंटसाठी ते सहमत आहेत का. म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरणारे हे लोक ना, हे रोज काही ना काहीतरी असेच कुरापत काढून आपलं स्वतःची रोजीरोटी चालवत आहेत. TRP कसा वाढेल याच्याकडे यांचं लक्ष असतं. म्हणून आम्ही ह्या अशा फालतू लोकांकडे लक्षसुद्धा देण्याचं आता आजकाल टाळतोय. सामनामधून असं म्हटलं की संजय राऊत की काही तुमचे आमदार हे फडणवीस यांचं त्यांच्यावर नियंत्रण आहे, तर काहीचा असा विचार आहे की माघारी फिरावं का. कुणाचं काही नाही आहे. नियंत्रण हे पक्ष म्हणून, महायुती म्हणून शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आमच्या सर्व आमदारावर, मंत्र्यावर आहे. परंतु उभाटा गट असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, त्यांच्यामध्ये आता एवढी काही स्पर्धा लागली की पहिलं कोण दुसऱ्या पक्षात जातं. म्हणून तुम्ही ह्या 8 दिवसात तुम्ही पाहून घ्या, या उभाटामधले तर बहुतेक आलेले, जे काही राहिलेले ते येण्याच्या रस्त्यावर आहेत. काँग्रेसवाले फुटलेले आहेत. काल तुम्ही बातमी दाखवली की कोण कोण लाईनीमध्ये आहे. म्हणून आता यांचे दुकानदार, आता यांचे दुकान हे बंद करण्याचा टाईम आलेला आहे. हे निश्चित काही काळानंतर यांच्या दुकानाला गोदरेजचं लॉक लागलेलं दिसेल. भाजपचे नेते आहेत नितेश राणे, त्यांनी तुमच्यावर टीका केली की तुमचा संजय राऊत होऊ नये, म्हणजे संजय शिरसाटांचा संजय राऊत होऊ नये, एवढीच काळजी घ्यावी. ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न करावे, त्याबद्दल अन्य आमदाराचे काय आहेत विचार ते पण घ्यावे. आणि आता जोडण्याची नाही तर शिवण्याची वेळ आली आहे. नितेश राणेंनी सल्ला दिला आहे. एक लहान भाऊ आहे तो माझा. आता त्याच्या आदेशाचं नाही म्हणता येत, परंतु त्याच्या सूचनेचं निश्चित काळजी घेईल. होते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोडे, सर्वोदय छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.